पत्रकार ज्योतिताई कुंभार या सध्या प्रभाग क्रमांक 6 मधून नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या प्रभागात परिवर्तन होईल असं वाटतंय का? या प्रभागात पहिलंच परिवर्तन झालेलं आहे, अजून पण परिवर्तन होण्याची शक्यता आहे। पण जी काय आहे बाबा पहिल्यापासून तिथं जी स्थानिक उमेदवार असेल, स्थानिक दिलेला असेल, त्याच्याकडेच 6 नंबर वार्डाची जनता बघितली जाणार आहे आणि जो विकास करेल 6 नंबरचा जनता त्याच्या पाठीमागे जो उभा राहणार आहे। आणि नगरसेवक म्हणून भावी नगरसेवकाने त्या भागातले कोणकोणते प्रश्न सोडवावेत असे कुठले प्रश्न आहेत की अजून सुटलेले नाहीत? गटरीचा प्रश्न सुटलेला नाही, आपल्या खालच्या नदीच्या कडेची जी ही आहे अवस्था, परत हे तुम्ही बघताय केर कचरा काढत नाही, ती जिथं गरज आहे तिथं केलेलंच नाही। 6 नंबर वार्डात अजून जास्त म्हणजे काहीच नाही त्यांचं, म्हणजे हीच नाही। नगर परिषदचा प्रशासन बसले म्हणून आहे, त्यांनी सुद्धा लक्ष दिलं नाही आणि इथल्या काही पुढारी लोक असते त्यांनी सुद्धा लक्ष दिलं नाही। आम्ही भांडून कटाळलं तरी त्यांनी केलेलं नाही। पण माझा एक वैयक्तिक प्रश्न आहे, की जे जनतेचं 16-17 वर्षापूर्वीचं जे गावठाण होतं, मी जे आजपर्यंत जी लढते ते जनतेचं गावठाणासाठी लढते। जनसेवा संघटनेमार्फत आम्ही पुरून घेतलेलं होतं, अर्ध हे केलेलं होतं, त्याचा तडा लागलेला असून सुद्धा जनतेची दिशाभूल करतात की देता येत नाही म्हणून। त्यांचे उतारे आहेत, त्यांचे सगळे आहेत। तर बघून कोण कुठल्या पार्टीला येतं, कोण येतं हे आम्ही बघायची गरज नाही, पण आम्ही त्या जागेसाठी शेवटपर्यंत जनसेवा ही लढतच राहणार आहे। त्या जे जागा देणार होते गावठाणासाठी तर ते जागा लोकांना मिळाली नाही म्हणून ते मतदान नेहमी मोहिते पाटलांच्या विरोधात जायलाच वाटते का आपल्याला? हा, जाणारच आहे। सत्ता परिवर्तन होईल असं वाटतंय का? ह्याचं उत्तर मी देऊ शकत नाही, कारण हे जनताच देणार आहे। एक जनता म्हणून तुम्हाला काय वाटतं? जनता म्हणून मी काय सांगू शकत नाही, एक मी पण पदाधिकारी आहे। परिवर्तन हवा का नको? परिवर्तन तुम्हाला दाखवलं होतं 2020 मध्ये, यंदाच्या नगर परिषदेला परिवर्तन तुम्हाला दाखवलेला होता। 2025 ला जो काम करेल, जनतेचं जो काम करेल तोच बसला जाणार आहे, तो चेहरा बघितला जाणार नाही, कुठलं पक्ष बघितलं जाणार नाही, काय बघितलं जाणार नाही। म्हणजे 2025 काम करेल तोच 2026 मधली जी जनता आहे ती मोहिते पाटील असो, भाजप असो किंवा इतर कुठला असो, पण जो उमेदवार पक्षाचं म्हणजे जनतेचं काम करत त्याच्या पाठीमागे उभं राहणार असं वाटतं का तुम्हाला? हा, हे 100% 6 मधलंच नाही पण अकलूज मधलं मला वाटतं की जनतेतून असा आवाज उठतो की बाबा जो आमचं काम करेल, जो आम्हाला त्यांना पण वाटतंय ना की आम्ही किती दिवस असले ह्याच्यात राहू, रस्ते आहेत त्या, गटरे आहेत त्या, काय आहे जे काही त्यांच्या अवस्था, बाबा कुणाला रेशन कार्डाचं ह्याचं त्याची काही जे आहे ते घरकुलची योजना आहे ते कुठं कुठं दिलेले आहे, कुठं दिलेलं नाही। तिथला निधी तिकडं वापरलेला आहे, तिकडला निधी इथं वापरला, तो ग्रामपंचायतला चालत होता। आता सध्याला जो उमेदवार उभा राहील तो आलेला निधी तो उमेदवारातर्फे त्या वार्डा त्या प्रभाग क्रमांकामध्ये जाणार आहे असं जनतेतून कळतं। त्याच्यामुळे जनता जो काम करेल त्यालाच ती सहकार्य करते। 2025च्या नगर परिषदेच्या आताच्या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे का? आता काम करेल त्याला चान्स आहे, म्हणजे परिवर्तन अटळ आहे। 2020 ला परिवर्तन झाले, ते ग्रामपंचायतचा काळ झाला, आता अकलूज नगर परिषदेची पहिली निवडणूक आहे, मग इथं सत्ता परिवर्तन होणार का? कुठल्याच कुणी जनता जे ठरवेल। तुम्हाला आम्ही जनता म्हणूनच विचारतोय, मग तुम्ही जनतेचंच मत सांगा, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं ती सांगा। सगळे जनता ठरवेल, तेच जनता ठरवणार आहे की कुणाला काय करायचं। कारण कोण आता तुम्ही इतकं फिरताय, कोण तुम्हाला प्रत्यक्षात बोलू शकत नाही, दबाव खाली असतात लोक, कोण असतील ते दबाव खाली जे बोलायला घाबरतात ते मतातून त्यांचे ते बोलणार, मतातून ते दाखवणार। आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका व्हायच्या आधी राम सातपुते आणि मोहिते पाटील एक होते, पण विधानसभेला राम सातपुतेंचा पराभव झाला, ते पडले, तेव्हापासून त्यांनी अकलूजमध्ये लक्ष घातले। ती म्हणते ती अकलूज नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवणार, मोहिते पाटलांचा पराभव करणार आणि अकलूज नगर परिषदेत
भाजपची सत्ता आणणार, तर तुम्हाला काय वाटते, भाजपची सत्ता येईल का मोहिते पाटलांची सत्ता येईल? बहुतेक भाजपची येईल असं कशावरून वाटतं तुम्हाला? आमचा अंदाज सांगतो. हा, अंदाजी लाडक्या बहिणीचं पैसे दर महिन्याला भाजपनं सुरू केलं, त्याच्यामुळं तुमचं मतदान पण भाजपला जाणार का? आणि इकडं मोहिते पाटलाच्या कोण उमेदवार म्हणजे त्यांचं चालणार नाही का उमेदवार? सांगू शकत नाही. पण जास्त जोर भाजपचाच आहे का या भागात? तसं सांगू शकत नाही. इकडं नगर परिषदेचं दुर्लक्ष कोण येत नाही. मॅडम पुरते येते नाही तर कोणीच येत नाही. मॅडम तक्रार घेत समजा आल्या चालले ते आल्या तुम्हाला आणि पाणी करून खातो गटरवर आम्ही. अकलूज नगर परिषदेत सत्ता कोणाची येणार, भाजपची येईल का मोहिते पाटलाची? भाजपचीच येणार सत्ता. आणि कशामुळे वाटतं तुम्हाला असं भाजपची येईल? परिवर्तन आहे, चांगलं काम आहे बाबा. कुठलं काम घेऊन गेलं तर एक 10 ते 15 मिनिटात तर काम ओके बाबा. कोणाचं हॉस्पिटलचं असू द्या किंवा कुठलं पण मुद्दा घेऊन जाऊ द्या की बाबा स्वतः होईल जेवढं लवकरात लवकर 10-15 मिनिटात तर ती लगेच कॉल करून सांगते की बाबा काम झालं म्हणून. बरं, अनुभव आहे म्हणून सांगतो बा. असं माझ्या मनात नाही. पंचकृषीत कुठं पण विचारू शकता तुम्ही. त्याच्यामुळं भाजप बसत परिवर्तन ही गरजेचं आहे. विधानसभा निवडणुकीत रामसात पुते यांना अकलूजमधून 8,000 मतदार दाखवले, तर या मताच्या जोरावरती अकलूज नगर परिषद भाजपचा अलीकडच्या काळात बऱ्याच जणांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्याचा परिणाम अकलूजमध्ये होईल असं वाटतंय का? काय टक्का सुद्धा परिणाम होणारच नाही. जंग पद्धतीनं होत नाही. सर्दी नगरचे मोहिते पाटलाचं, सत्तावीस नगराचे मोहिते पाटलाचं मोहिते पाटीलच शेवटचं सांगेल तीच. पण बऱ्यापैकी लोक आता गेलेले आहेत भाजपमध्ये. काय केलं काय समुद्रात एक तांब्यावर गेलं मग काय फरक पडतो? समुद्रात एक तांब्यावर गेला लोक तर बऱ्यापैकी भाजपमध्ये गेले आहेत. तिथले बरेच जर आता गळाला लावले भाजप, तरी काय पडणार नाही. सगळ्यावर आशीर्वाद आहेत मोठे. बरेच जर म्हणतात की विकास रखडलेला आहे, की त्यांनी विकास केला नाही एवढ्या वर्षात, परिवर्तन हवं आहे असं म्हणतात. त्यांना वाटतं, पण आम्हाला आहे ना, आम्हाला बऱ्यापैकी चांगला आहे. मेन सिटी म्हणून झाले गाव मोहिते पाटला म्हणून. मोहिते पाटील स्वतः येणार. मोहिते पाटील आम्हाला कळले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपच्या सभेसाठी अकलूज येणार आहे. त्या सभेचा पण काय परिणाम होणार नाही असं वाटतं? लाडक्या बहिणीचं त्यानं काढलं. ते लाडक्या दाजींना ताप व्हायला लाडक्या बहिणीचा कष्ट करून दाजी मारायला लागलं आणि लाडकी बहिणीला वाटतं 1500 मिळलं. तर तिच्या नवऱ्याचं किती जाते तिकडे 3000 जाते. किती महागाई केली. हलणार नाहीत. पण भाजपनं तर आता पूर्णपणे पोखरलेला आहे. बऱ्यापैकी लोक भाजपमध्ये गेले. जरी पोखरला असलं दुनिया जरी झाली काही उपयोग होणार नाही. फक्त बाबतीत बाप होणार आहे. मोहिते पाटीलच येणार आहे, कोणी ते येणार नाही. आपण नगर परिषदेमध्ये यावेळी परिवर्तन होईल असं वाटतं का तुम्हाला? आता अकोल्यामध्ये भाजपची संख्या बऱ्यापैकी वाढलेली आहे. कार्यकर्ते काम करतात. रामसात पुते हे अकोला नगर परिषदेत भाजपची झेंडा फडकवणार असं सारखं म्हणतात. आपल्याला काय वाटतं, मोहिते पाटलांची सत्ता येईल का भाजपची? कामं केलेली आता बऱ्यापैकी कार्यकर्ते मोहिते पाटलांना सोडून भाजपमध्ये गेलेले आहेत. काय फरक पडणार नाही असं वाटतं? त्याचं काय फरक
कोणी जर आलं तर इथे मोहिते पाटलांची आकृती जर स्वतः हलवू शकतो.